निकिता आणि अमितचं प्रेम तसं कॉलेजपासूनच फुललेलं होतं. दोघंही एकाच क्लासमध्ये एकाच बाकावर बसायचे. हसणं, बोलणं, एकमेकांची काळजी घेणं, सगळंच अगदी मनापासून. गावातल्या साध्या वातावरणात वाढलेले, पण स्वप्न मात्र मोठी होती दोघांची. ग्रॅज्युएशन संपलं आणि खरी आयुष्याची धावपळ सुरू झाली. अमित हुशार होता, त्याला लगेचच एका चांगल्या कंपनीत जॉब मिळाला. घरच्यांनाही अभिमान वाटत होता त्याचा. तो रोज कामावर जायचा, पण मन मात्र सतत निकिताकडेच असायचं. आता निकिता ती अजून जॉबच्या शोधात होती. रोज नवीन ठिकाणी अर्ज करायची, इंटरव्ह्यू द्यायची, पण अजून काही जमून येत नव्हतं. तरीही ती हार मानणाऱ्यांपैकी नव्हती. तिच्या मनात एकच गोष्ट होती, आधी स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि मग पुढचं काही ठरवायचं. पण तिच्या घरातलं वातावरण मात्र वेगळंच होतं. निकिताचे बाबा खूप कडक स्वभावाचे. त्यांचं एकच मत, मुलगी मोठी झाली की तिचं लग्न लवकर करून टाकायचं. निकिताचं ग्रॅज्युएशन सुरू झालं तसंच त्यांनी तिच्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली होती. बाबा, मला अजून लग्न नाही करायचं, तुम्ही स्थळ बघू नका, निकिता कित्येकदा विनंती करायची. पण बाबा ऐकून घ्यायचेच नाहीत. उलट तिच्यावरच चिडायचे. काय रे तुला, एवढे चांगले स्थळ येत आहेत आणि तू नको नको करतेस? मग काय आयुष्यभर घरी बसायचं आहे का? मग निकिता नाराज व्हायची आणि गप्प व्हायची. पण तिच्या मनात वादळ सुरू असायचं. ती त्यांना सरळ सांगायची हिंमत करत होती, मला दुसऱ्या मुलावर प्रेम आहे. एक दिवस तर तिने धाडस केलं, बाबा मला लग्न नाही करायचं आता, आणि मी तुम्हाला सांगते ना, मला एका मुलावर प्रेम आहे. हे ऐकताच बाबा एकदम भडकले. प्रेम वगैरे काही नसतं, हे सगळं फालतू आहे. आमच्या घरात हे असं नाही चालणार. आम्ही ज्या मुलाला पाहिलंय त्याच्याशीच तुझं लग्न होणार. त्यांचा आवाज इतका कडक होता की घरात एकदम शांतता पसरली. निकिता थरथर कापत उभी होती. डोळ्यात पाणी जमा झालं होतं, पण तरीही ती काही बोलायचा प्रयत्न करत होती. पण बाबा, मी एक शब्दही नाही. उद्या पाहुणे येणार आहेत, नीट तयार राहा. इतकं बोलून बाबा आतल्या खोलीत निघून गेले. निकिता तिथेच बसली आणि मग तिचा धीर सुटला. ती जोरात रडू लागली. तिच्या मनात अनेक विचारांची गर्दी. आता काय करायचं? अमितला काय सांगायचं? आपलं प्रेम असंच संपणार का? घराच्या कोपऱ्यात बसलेली ती, डोळ्यांतून सतत वाहणारे अश्रू आणि मनात हजारो प्रश्न. त्या रात्री तिला झोपच लागली नाही. दुसरा दिवस उजाडला. निकिता तिच्या मनात मात्र अजूनही काळोखच होता. रात्रभर ती झोपलीच नव्हती. डोळे तिचे सुजलेले, मन पूर्ण थकल्यासारखं. सकाळी बाबा हॉलमध्ये पेपर वाचत बसलेले असतात. निकिता हळूच त्यांच्या जवळ जाते. तिच्या मनात खूप भीती, पण तरीही ती स्वतःला सावरते. बाबा, थोडं ऐकून घ्याल ना माझं? ती अगदी शांत आवाजात बोलते. बाबा पेपर खाली ठेवतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर राग तसाच असतो. निकिता हळूहळू बोलायला सुरुवात करते. बाबा, अमित खूप चांगल्या घरातला आहे. त्याचे आई वडील पण खूप चांगले आहेत आणि खूप संस्कार आहेत घरात. दोघंही कामाला आहेत आणि अमित सुद्धा नुकताच चांगल्या कंपनीत जॉबला लागलाय. बाबा, खूप चांगला आहे अमित. ती बोलतच राहते. तिच्या प्रत्येक शब्दात विश्वास आणि प्रेम असतं. आणि बाबा, तो आपल्या जातीतलाच आहे. तो वेगळ्या जातीतला नाही आहे, तो आपल्या जातीतला आहे. बाबा, काही चुकीचं नाही आहे त्यात. तुम्ही त्याला का नाही भेटत एकदा? फक्त एकदा बोला त्याच्याशी, तुम्हाला कळेल तो कसा आहे. तिचे डोळे पाणावतात, पण आवाज अजूनही नम्र. बाबा, मला तुमच्या मनाविरुद्ध काहीच करायचं नाही, पण एकदा तरी त्याला संधी द्या ना. एकदा त्याच्याशी भेटा, एकदा बोला त्याच्याशी. क्षणभर शांतता पसरते. निकिता विनवण्या करतच राहते. बाबा, एकदा बोला त्याच्यासोबत. पण पुढच्या क्षणी बाबा जोरात म्हणतात, नाही म्हणजे नाही. एकदा सांगितलं समजत नाही का तुला? त्यांचा आवाज इतका कडक की निकिता दचकते. थोड्याच वेळात तू तयार राहा, बाकी काही नको बोलू. इतकं बोलून ते परत पेपर उचलतात. जणू काही झालंच नाही. निकिताचं मन तुटतं. ती काही बोलू शकत नाही. डोळ्यातलं पाणी आवरते तिथून निघते. ती थेट स्वयंपाकघरात जाते. तिथे तिची आई काम करत असते. आई, ती हळूच हाक मारते आणि लगेच तिच्या डोळ्यातले अश्रू वाहू लागतात.
आई, तू तरी बाबांना सांग ना. तू सांगशील तर ते ऐकतील कदाचित. प्लीज आई. आई तिच्याकडे पाहते. तिच्या डोळ्यातही पाणी येतं. ती काम थांबवते आणि निकिताच्या डोक्यावरून हात फिरवते. बाळा, मी काल रात्रीच खूप सांगितलं तुझ्या बाबांना, खूप विनंतीही केली की तुमच्या मुलीचं प्रेम समजून घ्या, पण ते माझ्यावरच ओरडले. आईचा आवाजही भरून आलेला. मी तरी काय करू ग बाळा? मला सगळं समजते तुझं प्रेम खरं आहे, हेही मला माहिती आहे, पण मी काहीच करू शकत नाही बाळा. हे ऐकून निकिता अजूनच कोसळते. ती आईच्या कुशीत शिरते आणि रडत राहते. आई पण तिला जवळ घेऊन शांत करत राहते, पण तिच्याही हातात काहीच नसतं. थोड्या वेळाने आई स्वतःला सावरते आणि म्हणते, बाळा, आता पाहुणे येतील, तू जरा तयार हो, बाकीचं आपण नंतर बघू. निकिता मनावर दगड ठेवते. ती आपल्या खोलीत जाते. आरशासमोर उभी राहते. डोळे अजूनही लाल, चेहरा उतरलेला. ती साडी घालते. हळूहळू तयार व्हायला लागते. पण तिच्या मनात मात्र एकच विचार, मी कोणासाठी तयार होते? ज्याच्यावर प्रेमच नाही त्याच्यासाठी? तिचे हात थरथरत असतात. थोड्याच वेळात बाहेरून आवाज येतो. पाहुणे आले. घरात गडबड सुरू होते. आई पाण्याचे ग्लास घेऊन जाते. बाबा त्यांना आदराने बसवतात आणि आत आपल्या खोलीत उभी असलेली निकिता डोळ्यात अश्रू घेऊन स्वतःला सावरत बाहेर जाण्याची तयारी करत असते. पाहुण्यांचा कार्यक्रम तसा व्यवस्थितच पार पडतो. निकिता मनावर दगड ठेवून सगळ्यांसमोर बसलेली असते. चेहऱ्यावर जबरदस्तीचं हसू, पण आतून मात्र ती पूर्ण तुटलेली. पाहुणे तिच्याकडे बघतात. तिला काही प्रश्न विचारतात. ती शांतपणे हळू आवाजात उत्तर देते. आई बाबा सगळ्यांना नाश्ता देत असतात. घरात वरवर सगळं सुरळीत दिसत असतं. थोड्या वेळाने मुलाच्या घरच्यांपैकी एकजण म्हणतो, आम्हाला मुलगी खूप आवडली, खूप सुंदर आहे, सोज्वळ आहे, आमच्या घरासाठी अगदी योग्य आहे. आणि हे ऐकताच निकिताचं हृदय जोरात धडधडायला लागतं आणि लगेचच ते पुढे म्हणतात, मग आपण उद्या सुपारी फोडण्याचा कार्यक्रम करूया का? इतकं ऐकून निकिता पूर्ण घाबरते. तिचे हातपाय थरथर कापायला लागतात. तिला श्वास घ्यायलाही त्रास होतो तिला. ती काहीच बोलू शकत नाही. तिथे बसून राहणंही अशक्य होतं तिच्यासाठी. ती पटकन उठते आणि कुणाकडे न पाहता सरळ आतल्या खोलीत निघून जाते आणि दरवाजा लावते. आणि तिचे अश्रू थांबतच नाहीत. काही क्षणातच ती फोन काढते आणि अमितला कॉल करते. अमित, काहीतरी कर. ते उद्या सुपारी फोडणार म्हणतायत. तिचा आवाज आता थरथरत असतो. अमित शांतपणे तिला समजावतो. निकिता, तू काळजी नको करूस. पाहुणे गेले की तू मला लगेच कळव. मी माझ्या आईबाबांना घेऊन येतो तुमच्या घरी. आपण नीट बोलू सगळ्यांशी. बाबांना माझ्या आईबाबा समजावून सांगतात. निकिताला आता थोडासा आधार मिळतो. थोड्या वेळाने पाहुणे निघून जातात. घरात पुन्हा शांतता पसरते. निकिता एक क्षणही न दवडता पुन्हा अमितला फोन करते. आत्ता लगेच ये, आईबाबांना घेऊन ये. एकदा तरी बाबांशी बोल. संध्याकाळचे सुमारे 8 वाजलेले असतात. अमित त्याच्या आईवडिलांना घेऊन निकिताच्या घरी येतो. घरात वातावरण आधीपासूनच ताणलेलं असतं. अमित आणि त्याचे आईवडील नम्रपणे आत येतात आणि आदराने बसतात. अमितचे बाबा शांत आवाजात बोलायला सुरुवात करतात. आपण शांतपणे बोलून घेऊया. मुलांनी एकमेकांना पसंत केले. आम्हालाही काही हरकत नाही. ते खूप सभ्यपणे आदराने सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. पण निकिताचे बाबा ऐकून घ्यायलाच तयार नसतात. त्यांचा राग अचानक भडकतो. आमच्या घरात येऊन आम्हाला शिकवताय तुम्ही? तुमच्या मुलाला सांगायचं होतं ना आधी, प्रेम वगैरे करून. आता आम्हाला सांगायला आलात. त्यांचा आवाज मोठा होता. शब्द कठोर होत जातात. ते अमितच्या वडिलांचा अपमान करतात. त्यांच्या आईबद्दलही वाईट बोलतात. घरातलं वातावरण एकदम बिघडतं. अमित आणि त्याचे आईवडील शांत राहण्याचा प्रयत्न करतात,
पण अपमान सहन करणं कठीण होतं. आणि हे सगळं पाहत उभी असलेली निकिता, तिच्यासाठी ही गोष्ट आता सहन करण्याच्या पलीकडेच गेलेली असते. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत असतात, पण यावेळी ते अश्रूंमध्ये फक्त दुःख नाही, तर एक ठामपणा पण असतो. आणि ती मनात विचार करते, आम्ही आधीच निर्णय घेऊ शकलो असतो, आम्ही पळून जाऊ शकलो असतो, पण नाही केलं. आम्ही तसं नाही केलं, कारण आम्हाला आमच्या घरच्यांना विश्वासात घेऊन लग्न करायचं होतं. पण आज त्यांनीच आमच्यावर विश्वास ठेवला नाही. तिचं मन आता आतून बदलायला लागलेलं असतं. त्या रात्री सगळे झोपलेले असतात, पण निकिताच्या डोळ्यात मात्र झोपच नसते. ती आपल्या खोली छताकडे बघत पडलेली असते. मनात हजारो विचारांची गर्दी. उद्या सुपारी फोडणार म्हणजे सगळं संपलं, हा एकच विचार तिच्या डोक्यात फिरत राहतो. ती डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करते, पण तसं डोळे मिटत ते तसं तिच्या समोर अमितचा चेहरा येतो. त्याच्यासोबत घालवलेले दिवस, आठवणी आणि मग लगेच बाबांचा राग, त्यांचे शब्द. तिचं मन पूर्ण गोंधळलेलं. आता काय करायचं? ती स्वतःलाच प्रश्न विचारत राहते. काही वेळाने ती उठते, मोबाईल हातात घेते. तिचे हात थरथरत असतात. ती लगेच अमितला फोन करते. अमित. तिचा आवाज खूप हळू आणि तुटलेला. काय करायचं आता? उद्या सुपारी फोडणार आहेत. फोनच्या दुसऱ्या बाजूला अमित काही क्षण शांत राहतो. मग तोही थोड्या दुःखाने बोलतो. निकिता, तुझे बाबा तयारच नाहीत. मी खूप प्रयत्न केला, पण ते ऐकतच नाहीत. तो पुढे म्हणतो, माझ्या घरात तुला सगळे स्वीकारतील, पण तुझ्या बाबांचं काय? हे ऐकून निकिता दीर्घ श्वास घेते. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत असतात. ती काही क्षण गप्प राहते, जणू काही मोठा निर्णय घेत असते. आणि मग अचानक ती ठाम आवाजात म्हणते, अमित, तू घराच्या खाली ये. अमित थोडा गोंधळतो. का? निकिता म्हणते, आपण आजच पळून जाऊया. हे शब्द बोलताना तिचं मन थरथरत असतं, पण आवाजात ठामपणा असतो. कारण आता माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही आहे. फोनवर काही क्षण शांतता पसरते. मग अमित हलक्या आवाजात म्हणतो, ठीक आहे, तू तयार राहा, मी येतो. रात्र अजून गडद होत जाते. निकिता हळूच उठते. घरात सगळे गाढ झोपलेले असतात. ती कपाट उघडते, एक छोटी बॅग काढते. त्यात तिचे काही कपडे ठेवते, थोडे पैसे, मोबाईल. तिचे हात अजूनही थरथरत असतात. ती एकदा आईबाबांच्या खोलीकडे पाहते. डोळ्यात पाणी येतं. माफ करा, ती मनातच म्हणते, आणि हळूच दरवाजा उघडून बाहेर पडते. घराच्या खाली अमित उभा असतो. त्याच्या चेहऱ्यावरही ताण, पण डोळ्यात तिच्यासाठी काळजी असते. दोघं एकदा एकमेकांकडे पाहतात. काहीच बोलत नाहीत, पण सगळं समजतं. त्या क्षणी त्यांनी एक मोठा निर्णय घेतलेला असतो आणि दोघंही शांतपणे तिथून निघून जातात, नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी. रात्रीच्या अंधारात स्वतःच्या प्रेमासाठी, स्वतःचं आयुष्य स्वतः ठरवण्यासाठी. आणि त्या रात्रीत निकिता आणि अमित मुंबईच्या दिशेने निघून जातात. सकाळ होते. घरात रोज सारखीच वेळ, पण वातावरण मात्र वेगळंच. आई उठते. ती घरातलं सगळं काम सुरू करते. निकिता, उठ बाळा, ती हाक मारते. पुन्हा एकदा ती बोलते, निकिता, उठ बाळा, उशीर होईल. ती पुन्हा एकदा हाक मारते, पण आतून काहीच उत्तर येत नाही. आई पुन्हा हाक मारते, अगं निकिता, उशीर होतोय. काहीच आवाज येत नाही. आता तिला थोडं विचित्र वाटतं. ती तिच्या खोलीत जाते आणि बघते तर काय, खोली रिकामी. बेड नीट नाही, कपाट अर्धवट उघडलेलं. आईच्या हातून सगळं सुटतं. तिचं हृदय जोरात धडधडायला लागतं. अहो, जरा या पटकन. ती घाबरून बाबांना हाक मारते. बाबा लगेच येतात आणि खोलीत पाहतात
क्षणात सगळं त्यांच्या लक्षात येतं. ही पळून गेले. त्यांचा आवाज रागाने थरथरत असतो. ही पळून गेले. त्यांचा राग इतका वाढतो की ते पूर्ण संतापून जातात. जर समोर दिसली असती ना तर काय केलं असतं मी. ते इतके चिडलेले असतात की शब्दही कठोर होत जातात. त्यांचा राग आता सहन करण्याच्या पलीकडे गेलेला असतो. आई बाजूला उभी. आईच्या डोळ्यात पाणी, पण काही बोलण्याची हिंमत नाही. कारण बाबांसमोर कोणाची बोलायची हिंमतच होत नव्हती. आणि दुसरीकडे त्या रात्रीच निकिता आणि अमित मुंबईला पोहोचलेले असतात. रात्र अजूनही अंधारलेली, पण त्यांच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होणार असते. दोघे एका छोट्याशा मंदिरात जातात. ना कुठला मोठा सोहळा, ना बँड बाजा, ना नातेवाईक, ना आई वडील, फक्त दोघे. आणि देवासमोर उभे राहून दोघं एकमेकांच्या गळ्यात हार घालतात. अमित तिच्या गळ्यात एक छोटंसं मंगळसूत्र घालतो आणि त्या क्षणी ते दोघं एकमेकांसाठी कायमचे होतात. साधं पण मनापासून झालेलं लग्न. दिवस जातात. 1 महिना कसा निघून जातो हे कळतच नाही. मुंबई, छोटंसं घर, साधा संसार, पण प्रेमाने भरलेला. निकिता हळूहळू सगळ्यात रमलेली असते. स्वयंपाक, घरकाम, अमितची काळजी. अमित पण तिच्यासाठी खूप काही करत असतो. दोघं एकमेकांच्या साथीने आपलं छोटंसं जग उभं करत असतात. पण मनाच्या कोपऱ्यात निकिताला सतत काहीतरी टोचत असतं. आई बाबा तिला सतत तिच्या डोळ्यासमोर दिसत असतात. त्यांचा राग, त्यांचा दुरावलेला चेहरा. मी त्यांना खूप दुखावलं हा विचार तिला सतत त्रास देत असतो. विशेषतः आईची खूप आठवण येते तिला. तिच्या हातचं जेवण, तिचं मायेचं बोलणं, सगळंच. एक दिवस ती स्वतःला थांबवू शकत नाही. ती आईला फोन करते. फोन वाजतो. आई उचलते फोन. हॅलो. आईचा आवाज ऐकताच निकिताचे डोळे भरून येतात. आई. ती रडतच बोलते. क्षणभर दोघीही काही बोलू शकत नाहीत. आईचा आवाज थरथरतो, पण ती लगेच स्वतःला सावरते आणि हळू आवाजात म्हणते, निकिता, तू पुन्हा फोन करू नकोस बाळा. निकिता थबकते. का आई? आई घाबरलेल्या आवाजात म्हणते, तुझ्या बाबांनी ऐकलं ना तर ते मला घरातून बाहेर काढतील. खूप रागात आहेत ते अजूनही. आईचं बोलणं ऐकून निकिताचं मन पुन्हा तुटतं. ती काही क्षण गप्प राहते. फोनच्या दोन्ही बाजूंना फक्त शांतता आणि न बोललेलं दुःख. वर्ष सरली. निकिता आता तिच्या संसारात पूर्णपणे रमलेली आहे. अमित सोबतचं तिचं आयुष्य हळूहळू फुलत गेलं. आज त्यांना 2 गोड मुलं आहेत. छोटंसं आनंदी कुटुंब आहे तिचं. घरात हसू आहे, आनंद आहे, प्रेम आहे. पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात एक पोकळी अजूनही आहे. ती म्हणजे आई बाबांची. इतकी वर्ष झाली पण बाबांचा राग अजूनही कमी झालेला नाही. ते आजही निकिताशी बोलत नाहीत आणि आईलाही तिच्याशी बोलू देत नाहीत. ज्या दिवशी ती घरातून निघून गेली त्या दिवशीच त्यांनी तिच्याशी असलेलं नातं संपवलं आणि तेव्हापासून निकिता परत कधीच त्या घरात गेली नाही. तिला त्या घरात प्रवेशही नाही. कधी कधी प्रेम जिंकतं, पण या गोष्टीतही प्रेम जिंकतं. आणि या गोष्टीतही प्रेम जिंकलं. निकिताने तिचं प्रेम जपलं. तिने स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगायला निवडलं. आज ती तिच्या संसारात आनंदी आहे. पण इथे फक्त तिची चूक नव्हती. जर त्यावेळी बाबांनी तिचं मन समजून घेतलं असतं, एकदा शांतपणे अमितला भेटले असते, तर कदाचित आज हे नातं तुटलं नसतं. अहंकार आणि रागाने एक बाप आपल्या मुलीपासून दूर गेला. मुलगी जिंकली प्रेमात. मुलगी प्रेमात जिंकली, पण हरली वडिलांच्या, आईच्या मायेपासून. म्हणूनच फक्त मुलांनीच नाही
तर आईबाबांनीही आपल्या मुलांचं मन समजून घ्यायला हवं. कारण प्रेम चुकीचं नसतं, पण न समजून घेतलेलं प्रेम नाती तोडून जातं. मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.